आपल्या शिव मंदिराचा हा गेट आहे. मंदिर इथून आतमध्ये शाम हो दोपहर हो सुबह हो डझंट मॅटर. चाय लवर एनी टाइम चाय पितो मी कधी पण. हाय गाईस, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग. आज आहे सोमवार, तर आज आपण जातोय शिव मंदिरात. आपण दर सोमवारी जातो, पण आज आपण जातोय अंबरनाथच्या शिव मंदिरात. एकदम जुनं आणि प्राचीनकालीन मंदिर आहे ते. जर कोण तुम्ही गेले तर तुम्हाला माहिती असेल, पण जर तुम्ही नाही गेलात तर मी तुम्हाला दाखवतो असते मंदिर. एक नंबर मंदिर आहे, एकदम सुंदर आहे. चला निघूया आता, लेट झालं आहे ऑलरेडी. आपल्या इथून अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे. आपण बाईक जाणार आहे, तर चला जाऊया. ठीक आहे. आउटफिट फॉर द डे. ॲक्च्युली मला ना टी शर्ट खूप आवडतो, कारण ना एकदम इझी टू वेअर आहे, एकदम लूज आहे, कम्फर्टेबल आहे एकदम. म्हणून चला निघूया. बघा हा गेट आहे, आपल्या शिव मंदिराचा हा गेट आहे. मंदिर इथून आतमध्ये असेल 200-300 मीटर, जास्त नाही. चला जाऊया, तुम्हाला आता घेऊन जातो मंदिरात. ठीक आहे. बाईक पार्क केली आपण, तुम्हाला दाखवतो. समोरच मंदिर आहे. ठीक आहे. आज सोमवार आहे तर थोडी गर्दी दिसते, बघूया. चला. हर हर महादेव. बघा हा मंदिराचा गेट. हा छोटासा ब्रिज आहे. पावसात आहे ना, पावसात हे पाणी पूर्ण असं वरतीपर्यंत येतं, पूर्ण ब्रिजपर्यंत पाणी येतं. बघा जाऊया आता मंदिरात. सोमवार असल्यामुळे जरा गर्दी दिसते, पण एवढी नाही, कारण आपण दुपारच्या टायमाला आलो थोडंसं, म्हणून. सुंदर असं मंदिर. इथून हे लाईन स्टार्ट होते, पण मी तुम्हाला दाखवतो मंदिर पूर्ण. आणि गेट ॲक्च्युली त्या साईडला आहे मंदिराचा. बघा हे प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. एक एक जे कोरीव काम आहे ना दगडांवरती, भाई साहब एक नंबर. फुल. आणि मंदिर पण ॲक्च्युली चांगलं आहे. आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती. आतमध्ये मला माहीत नाही, आतमध्ये अलाउड नाही. ॲक्च्युली मी या मंदिरात खूप वेळा आलो आहे, पण आतमध्ये अलाउड नाही मंदिरात शूट करायला. तर जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन, आणि मग नंतर आपण पुढे बघूया. बघा हा असा एंट्रन्स आहे. बघा आपले नंदी महाराज. हे सुंदर आहे, सुंदर आहे. बघा हे असं मंदिर आतमध्ये अंडरग्राऊंड आहे. असं अंडरग्राऊंड मंदिर आहे आतमध्ये. असं पायऱ्या आहेत, खाली पायऱ्या आहेत, आणि खाली असं मंदिर आहे, शिवलिंग. तरी गर्दी कमीच आहे सोमवार असून पण. पुढे माहीत नाही मला खाली शूट करायला भेटेल की नाही, पण इथूनच तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर आपण पण आता जरा मोबाईल बंद करूया आणि दर्शन घेऊया. सुंदर अशी रचना. दर्शन झालं आपल्या मित्रांनो. ज्यांनी पण अजून कोणी या मंदिराला भेट नाही दिली आहे, प्लीज या. एकदम सुंदर मंदिर आहे महादेवाचं, एकदम शांत, आणि खूप एकदम चांगली वाईब येते या मंदिरात. अंबरनाथ स्टेशनवरून पण फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती. आपण बाईकने आलो, आपल्याला 30-40 मिनिट्स लागले बाईकनी डोंबिवलीवरून. तर प्लीज या गाईज, प्लीज. मस्त मंदिर आहे, एकदम शांत वातावरण आहे, आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब आहे, पॉझिटिव्ह वाईब येते. आणि मंदिर बघा ना गाईज, एकदम पांडवकालीन, एकदम जुनं मंदिर आहे.
मंदिरावरचं आपलं तुम्ही कोरीव काम बघा, हे बघा किती सुंदर कोरीव काम केलं त्या काळी. हे कोरीव काम आत्ता नाही करू शकत. तुम्ही मंदिर बागे बघू शकता. आपलं दर्शन झाले सोमवार असून पण आपण दुपारच्या टायमाला आलेलो म्हणून गर्दी कमी भेटली आपल्याला. दर्शन झालं आपलं, एकदम सुंदर दर्शन झालं, एकदम शांत. जाऊया आता आपण परत घरी. ठीक आहे, चला. हर हर महादेव, बाय बाय. काही आता परत आलो आपण अप्पम खायला अण्णाकडे. भूक लागली आहे जाम. एक नंबर अप्पम काही कधी पण का, सकाळ दुपार संध्याकाळी एक नंबर. त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे मी कुठे जाणार. गेस करायचं कमेंटमध्ये, मला तिकडे घेऊन जातो. पण मला माहिती होतं ना मी कुठे जाणार आहे भाई. मी तुम्हाला बोललो का ना, शाम हो दोपहर हो सुबह हो डझंट मॅटर. चाय लवर एनी टाईम चाय पितो भाई, कधी पण. त्याला फरक नाही पडत दुपार असू दे किंवा काय असू दे. आता दुपारचे वाजले 3 तरी पण मी चाय पितोय. हा एक नंबर चाय भेटते बाई इथे. चाय पिऊया, घरी जाऊया. मम्मीचा फोन आला आहे, मम्मीला परत काहीतरी फराळ करायचा तर तिला मदत पाहिजे. तर जाऊया घरी पटपट चाय पिऊन. ठीक आहे, चला. बाई पोचलोय घरी, बघूया मम्मी काय करते आता. ठीक आहे, काय काय बनवायला हेल्प पाहिजे. काय पाहिजे मम्मी, काय हेल्प पाहिजे. अच्छा, चकल्या बनवायच्या भाई साहब. चकल्या म्हणजे भाई डेंजर. आता फ्रेश होऊया, करूया मम्मीला मदत. ठीक आहे, चकल्या बनवायला हात जाम दुखतात. चला बघूया, मग दाखवतो. बनवूया चकली. याची करंजी झाली, आता बनवूया चकली. बघूया आपल्याला जमतंय काय. थोडं टफ आहे, ठीक आहे. मम्मीला मदत करायची ना. आपल्याला नंतर लॉगिन पण करायचं, पटपट करून घेऊ. नंतर करूया लॉगिन. बघितलं कसं ओरडतंय. काही चकली बनवायला जास्त मेहनत लागते करंजीपेक्षा. पोरण दुखायला लागले. हा भाई, चकल्या पाडून झाल्या आहेत. करंजी करताना काय वाटलं नाही, पण चकल्या करताना हात दुखायला लागले. कोण कोण फराळ बनवायला घरी मदत करते सांगा जरा कमेंटमध्ये. आता आपल्याला लॉगिन पण करायचं आहे. 5 वाजलेत, 5:30ला लॉगिन करायचं आहे. तर जाऊया, चला. हाय गाईज, कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग. आपलं मंदिर कसं वाटलं अंबरनाथचं प्राचीन शिवकालीन. एकदम गाईज एकदम मस्त मंदिर आहे. मी त्या मंदिरात खूप वेळा जाऊन आलो. पण जर तुम्ही नसेल गेलात त्या मंदिरात तर प्लीज त्या मंदिराला एकदा जावा. खूप पॉझिटिव्ह आणि चांगली वाईब येते त्या मंदिरात. प्लीज त्या मंदिराला एकदा व्हिजिट करा. आणि आता आपला लॉगिन करायचा टाईम झाला आहे, तर आता आपण लॉगिन करूया आणि ह्या ब्लॉगला इथेच संपवूया. बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय होतंय आणि आपण काहीतरी इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, अजून जर ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर प्लीज गाईज सबस्क्राईब आवर चॅनल अँड ह्या ब्लॉगला लाईक कमेंट अँड शेअर करा. कीप सपोर्टिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. They wanna go eat, then you know I'm gon' feed 'em. If you're coming for me, hope you're ready for